परीक्षेमध्ये जीडीपी बद्दल माहिती विचारली जाते। तुम्ही प्रश्न बघू शकता की जीडीपी म्हणजे काय, तर देशातील एकूण पैसे, देशातील एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य, त्यानंतर देशातील लोकसंख्या इंटू उत्पन्न, सरकारचे एकूण उत्पन्न। तर बरोबर उत्तर आहे तुमचं, देशात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य। तुमच्या देशात जे काही बनतंय, त्या वस्तू असो किंवा त्या तुमच्या सेवा असो, त्यांचा अंतिम मूल्य मोजून काढला जातो, तो म्हणजे तुमचा असतो जीडीपी। तर जीडीपी बद्दल आपण अजून माहिती बघूया। तर लक्षात घ्या, देशात एका वर्षात, सगळ्यात महत्त्वाचं आहे, एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांचे फायनल किंवा शेवटचे मूल्य, त्याला आपण जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तर जीडीपीचा फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात तुम्हाला। तर जीडीपी म्हणजे काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत प्रोडक्ट त्याला आपण जनरली म्हणत असतो। हे देशाच्या आर्थिक आरोग्याचे सर्वात मोठे मापन म्हणून आपण केलं असतो। आणि एक लक्षात घ्या, आपण वस्तू बनवत असताना, तर अंतिम वस्तू, आता समजा अंतिम वस्तू कसं की आता समजा तुम्ही एखादा पाव बनवताय किंवा ब्रेड बनवताय, तर त्याच्यात गहू लागतो, त्याला जे काही बाकीचे जे काही गोष्टी लागत असतात, तर त्यांचा नाही, तर डायरेक्ट फायनल जो काही किंमत असते, शेवटची किंमत असते, ती त्याला आपण इथे अंतिम वस्तू म्हणतो। त्याच्यात मध्ये लागणाऱ्या वस्तूंना आपण त्यात वगळण्यात येत असतात। तर 4 मुख्य घटक असतात तुमचे जीडीपीचे। एक बघू शकता तुम्ही, कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंटचा खर्च, त्याच्यानंतर एक्सपेंडिचर असतो, त्यानंतर तुमचा इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट करून जो काही व्हॅल्यू येते तुमची पाठवून, तर ते असते तुमची, याच्यात मोजलं जातं। त्यानंतर जीडीपीचे 3 प्रकार अतिशय महत्त्वाचे। एक असतो नॉमिनल जीडीपी, हा चालू किमतींवर काढला जातो। त्यानंतर असतो तुमचा रिअल जीडीपी, हा स्थिर किमतींवर असतो। त्यानंतर जीडीपी पर कॅपिटा, व्यक्तीचं इंडिपेंडेंटली त्याचं उत्पन्न काढलं जातं, ठीक आहे। आणि हे दर्शवतो काय, तर जीडीपीची वाढ जर झाली असेल तर तुमची देशाची आर्थिक वाढ होत असते। त्यानंतर जर जीडीपीची घट होत असेल तर तुमच्या देशात मंदी आलेली आहे, असा एक संकेत आपल्याला बघायला मिळतो। तर जीडीपी पहिले कोणत्या अर्थतज्ञाने मोजलेले आहेत, ठीक आहे, जीडीपी कोणत्या अर्थतज्ञाने मोजलेले आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं।